एकमेकांना टोमणे मारणं, एकमेकांची नक्कल करत खिल्ली उडवणं असले राजकीय प्रताप आपण अनेकदा पाहिलेत। पण जसं इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने खासदारांचं निलंबन झालंय, तसंच इतिहासात पहिल्यांदाच विरोधकांनी थेट राज्यसभेच्या सभापतींची नक्कल केली आहे, ज्यावरूनही नाराजीचा सूर उमटलाय। उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणारे हे आहेत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी। संसद सुरक्षेच्या मुद्द्यावर गदारोळ झाला। विरोधकांनी अमित शहांनी निवेदन करण्याची मागणी केली। यानंतर गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं। निलंबन झाल्यानंतर खासदार संसदेच्या बाहेर एकवटले आणि कल्याण बॅनर्जी यांनी चक्क जगदीप धनखड यांची नक्कल केली। कल्याण बॅनर्जी यांच्या परफॉर्मन्सवर इतर खासदारही पोट धरून हसत होते। यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते। राहुल गांधींनी चक्क खिशातला फोन काढून त्याचं शूटिंग सुरू केलं। ही गोष्ट राज्यसभा सभापतींच्याही लक्षात आली। जगदीप धनखड यांनी मग सभागृहातच नाराजी व्यक्त केली। Political parties will have their cross currents, they will have exchanges, but imagine a senior leader of your party videographing another member of another party, mimicry of the chairman, mimicry of speaker. How ridiculous, how shameful, how unacceptable. आजपर्यंत अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांच्या नकला केल्या आहेत, पण थेट राज्यसभा सभापतींची नक्कल करण्याची ही पहिलीच वेळ होती। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।